अवैध मांगूर मासे पालनावर अखेर प्रशासनाने मोठा घाव घालत मांगूर माफियाचे जाळे उद्ध्वस्त केले. मत्स्य व्यवसाय, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त धडक कारवाईत 11 तलावांमधून हजारो प्रतिबंधित मांगूर मासे जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार घुक्सी गावाजवळील तब्बल 2.31 हेक्टर कृषी क्षेत्रात बेकायदेशीरित्या 13 तलावांची निर्मिती करून शासनाने बंदी घातलेल्या मांगूर माशांचे पालन सुरू होते. यातील 11 तलावांमध्ये सर्रास प्रतिबंधित मासे आढळून आले. तहसीलदार सुरेश वागचरे यांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी तात्काळ हालचाली करत मत्स्य व्यवसाय विभागाला सतर्क केले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार आणि पोलीस निरीक्षक किशोर शेरकी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने घटनास्थळी धाड टाकली. सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालेल्या कारवाईत ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावातील मासे बाहेर काढण्यात आले. मोठ्या प्रमाणात मासे असल्याने जप्तीची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. प्रशासनाने ट्रॅक्टरभर प्रतिबंधित मांगूर मासे जप्त करत अवैध व्यवसायाला जबरदस्त झटका दिला. आज घुक्सी तालुका पारशिवनी येथे प्रतिबंधित थाई मांगूर माशाचं संवर्धन होतं कळलं. अशी माहिती आम्हाला पीआय साहेबांनी दिलेली होती. त्या अनुषंगाने आम्ही इथे आज मोका तपासणी केली. इथे साधारण 13 तलाव जे 2.30 हेक्टरच्या जागेमध्ये वितरलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यातील 11 तलावात प्रतिबंधित थाई मांगूर क्लॅरियस गॅरेपिनस या माशाचं अवैध मत्स्य संवर्धन होताना दिसून येत आहे. त्या अनुषंगाने आमच्या विभागाने, पोलीस विभागाने तसेच माननीय तहसीलदार साहेबांनी मिळून इथे एक संयुक्त कारवाई केलेली आहे. आणि मी जिल्ह्यातील सर्व जे असे प्रतिबंधित माशांचे करत असतील इलिगली त्यांना मी समजावू इच्छितो की सर्वांनी ते बंद करावे व तशी कारवाई करण्यात येईल.